अजून एका बाबाचे मोठे कांड. आश्रमातच थाटला नकली नोटांचा कारखाना. पोलीस ही थकले बंडल मोजताना. नाशिकमधील ज्योतिषी आणि भोंदूगिरी करणारा अशोक खरातवर लैंगिक शोषणाचे आरोप होऊ लागले. त्याचे व्हिडिओ समोर आल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. तर गुजरातमध्ये एका बाबानं अजून एक कांड केलंय. अहमदाबाद गुन्हे शाखेनं सुरत इथं नकली नोटा छापणाऱ्या आश्रमाचा पर्दाफाश केलाय. पोलिसांनी या आश्रमातून 2 कोटी रुपयांहून अधिकच्या नोटा जप्त केल्यात. सुरत जवळील कांब्रेज तालुका आहे. येथील पारडी गावात श्री सत्ययोग फाउंडेशन या आश्रमात हे असत्याचे प्रयोग सुरू होते. बाहेरून धर्माचे पांघरून घेऊन आत नकली नोटांचा गोरखधंदा सुरू होता. देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याचं पाप या आश्रमातून सुरू होते. गुन्हे शाखेला एक गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार सुरत येथून नकली नोटांची एक मोठी खेप अहमदाबाद इथं आणण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली होती. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे अमराईवाडी परिसरात नाकाबंदी केली होती. तिथं काही महिला आणि 6 पुरुषांच्या संशयास्पद हालचालींनी पोलीस सतर्क झाले. त्यांना अटक करण्यात आली. त्यावेळी त्यांच्याकडून 500 रुपयांच्या 40,000हून अधिक नकली नोटा हस्तगत करण्यात आल्या. या नोटांची एकूण किंमत जवळपास 2 कोटी रुपये असल्याचं समोर आलंय. या नोटा सुरत येथील वराच्छा या परिसरात छापल्याचं समोर आलंय. या नोटा बाजारात चालवण्यासाठी खास योजना आखण्यात आली होती. त्यानुसार खरी 500 रुपयांची नोट द्या आणि 1500 रुपयांच्या नकली नोटा मिळवा अशी स्कीम होती. या भामट्यांनी 66 लाख खऱ्या नोटांच्या बदल्यात 2 कोटी रुपयांच्या खोट्या नोटा बाजारात आणण्याची योजना आखली होती. पण त्यापूर्वीच त्यांचा भांडाफोड झाला.